आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्चकडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड, अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 3 नोव्हेंबर 2024. विषय: अनंतकाळची शिक्षा. सोनेरी मजकूर. स्तोत्रसंहिता. परमेश्वरा, माझ्याकडे बघ आणि माझे मन जाण, माझी परीक्षा घे आणि माझे विचार जाणून घे. माझ्या मनात काही दुष्ट विचार आहेत का ते बघ आणि मला सनातन मार्गाचा रस्ता दाखव. उत्तरदायी वाचन. यशया, योएल. दुष्टांनी दुष्टपणाने जगणे थांबवावे. त्यांनी वाईट विचार सोडून द्यावे. त्यांनी परमेश्वराला शरण यावे. मग परमेश्वर त्यांचे दुःख हलके करेल. आमचा देव क्षमाशील आहे म्हणून त्यांनी परमेश्वराला शरण जावे. स्वर्ग पृथ्वीपेक्षा उंच आहे. त्याचप्रमाणे माझे मार्ग आणि विचार तुमच्यापेक्षा उच्च आहेत. परमेश्वर स्वतः असे म्हणाला. परमेश्वराचा संदेश पुढीलप्रमाणे आहे. मनापासून माझ्याकडे परत या. तुम्ही दुष्कृत्य केलीत. रडा, शोक करा आणि उपवास करा. तुमचे कपडे फाडू नका, तर हृदय फाडा. परमेश्वराकडे, तुमच्या परमेश्वराकडे परत या. तो कृपाळू व दयाळू आहे. तो शीघ्रकोपी नाही. तो खूप प्रेमळ आहे. त्याने योजलेली कडक शिक्षा कदाचित तो बदलेलही. मी, परमेश्वराने, माझे सैन्य तुमच्या विरुद्ध पाठविले. तुमचे जे काही होते ते, नाकतोडे, टोळ, कुसरूड व घुले यांनी खाल्ले. पण मी, परमेश्वर, तुमच्या संकटांच्या वर्षाची भरपाई करीन. आणि तेव्हा परमेश्वराचे नाव घेणारा प्रत्येकजण वाचेल. वाचवले गेलेले लोक सियोन पर्वतावर व यरुशलेममध्ये असतील. परमेश्वराने सांगितल्याप्रमाणेच हे घडेल. परमेश्वराने ज्यांना बोलावलेले होते असेच लोक वाचलेल्यात असतील. मी आणि फक्त मीच तुझी पापे धुतो. मी हे माझ्या आनंदासाठी करतो. मी तुझी पापे लक्षात ठेवणार नाही. धडा उपदेश. बायबलपासून. स्तोत्रसंहिता. मला मार्ग दाखव आणि मला तुझे सत्य शिकव. तू माझा देव आहेस, माझा तारणारा आहेस. मी रोज तुझ्यावर विश्वास टाकतो. परमेश्वरा, माझ्याशी दयाळू राहायचे लक्षात असू दे. तुझ्याजवळचे नेहमीचे कोवळे प्रेम मला दाखव. माझे पाप आणि तरुणपणी मी ज्या वाईट गोष्टी केल्या त्या लक्षात ठेवू नकोस. परमेश्वरा, तुझ्या चांगल्या कीर्तीसाठी माझी प्रेमाने आठवण ठेव. परमेश्वर खरोखरच चांगला आहे. तो पापी माणसांना जगण्यासाठी योग्य मार्ग दाखवतो. मत्तय. येशू मत्तयाच्या घरी जेवत असता पुष्कळ जकातदार व पापी आले आणि येशू व त्याचे शिष्य यांच्याबरोबर जेवायला बसले. पुरुषांनी ते पाहिले. त्यांनी येशूच्या शिष्यांस विचारले, तुमचा गुरु जकातदार व पापी यांच्याबरोबर का जेवतो? येशूने त्यांना हे बोलताना ऐकले. तो त्यांना म्हणाला, जे निरोगी आहेत त्यांना वैद्याची गरज नाही, तर जे आजारी आहेत त्यांना आहे. मी तुम्हाला सांगतो, जा आणि याचा अर्थ काय ते शिका. मला यज्ञपशूंची अर्पणे नको, तर दया हवी. मी नीतिमान लोकांना नव्हे, तर पापी लोकांना बोलावण्यास आलो आहे. लूक. तेथे त्या गावात एक स्त्री होती. ती पापी होती. जेव्हा तिला समजले की येशू पुरुषाच्या घरी जेवत आहे, तेव्हा तिने सुगंधी तेलाचे एक अलावास्त्र भांडे आणले. ती त्याच्या पाठीमागे पायाशी उभी राहून रडत होती. ती आपल्या आसवांनी त्याचे पाय भिजवू लागली.
नंतर तिने ते आपल्या केसांनी पुसले, त्याच्या पायाचे मुके घेतले व त्यावर सुगंधी तेल ओतले. ज्या पुरुषाने हे आमंत्रण दिले होते त्याने ते पाहिले आणि तो स्वतःशी म्हणाला, जर हा मनुष्य संदेष्टा असता, तर ही कोण व कशा प्रकारची स्त्री आपल्या पायाला स्पर्श करीत आहे, हे त्याला कळले असते. तो स्त्रीकडे वळून शिमोनाला म्हणाला, तू ही स्त्री पाहतोस काय? मी तुझ्या घरी आलो तेव्हा माझे पाय धुण्यास तू मला पाणी दिले नाहीस. परंतु हिने माझे पाय अश्रूंनी ओले केले. ते तिने केसांनी पुसले. तू मला साधे शुभेच्छालिंगन सुद्धा दिले नाहीस, पण मी आत आल्यापासून तिने माझ्या पायाचे मुके घेण्याचे थांबवले नाही. तू माझ्या डोक्याला तेल लावले नाही, परंतु होने माझ्या पायावर सुगंधी तेल ओतले. यासाठी मी तुला सांगतो की तिच्या अनेक पापांची क्षमा झाली आहे. हे स्पष्ट आहे कारण तिने विपुल प्रेम दाखविले आहे. परंतु ज्याला कमी माफ केले आहे तो कमी प्रेम करतो. तेव्हा तो तिला म्हणाला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. लोक अशा लोकांना जे स्वतः नीतिमान असल्याचा अभिमान बाळगत होते व इतरांना कमी लेखत होते, अशा लोकांसाठी येशूने ही गोष्ट सांगितली. दोघे जण प्रार्थना कराव्यासवर मंदिरात गेले. एक परुषी होता व दुसरा जकातदार होता. परुषी उभा राहिला व त्याने अशी प्रार्थना केली, हे देवा, मी तुझे उपकार मानतो कारण इतर लोकांसारखा म्हणजे चोर, फसविणारा, व्यभिचारी व या जकातदारासारखा मी नाही. उलट मी आठवड्यातून 2दा उपास करतो व माझ्या सर्व उत्पन्नाचा 10वा भाग देतो. परंतु जकातदार दूर अंतरावर उभा राहिला व आपले डोळे स्वर्गाकडे वर न उचलता आपली छाती बडवीत म्हणाला, हे देवा, मज पापी माणसावर दया कर. मी तुम्हाला सांगतो हा मनुष्य त्या दुसऱ्या माणसापेक्षा नीतिमान ठरून घरी गेला. कारण जो कोणी स्वतःला उंच करतो त्याला नीच केले जाईल आणि जो कोणी स्वतःला नीच करतो त्याला उंच केले जाईल. नीतिसूत्रे. माणसाने जर त्याची पापे लपवायचा प्रयत्न केला तर तो कधीही यशस्वी होणार नाही. पण जर त्याने त्याच्या पापांची कबुली दिली आणि लोकांना सांगितले की त्याचे चुकले तर देव आणि इतर लोक त्याला दया दाखवतील. स्तोत्रसंहिता. देवा, माझ्यावर दया कर, तुझ्या अतिशय प्रेमळ दयाळूपणाने आणि तुझ्या कृपेने माझी पापे पुसून टाक. देव, माझे अपराधीपण खरवडून घालवून टाक. माझी पापे धुवून टाक, मला पुन्हा स्वच्छ कर. देवा, मी खरोखरच प्रामाणिक व्हावे असे वाटत असेल तर शहाणपण माझ्या आत खोलवर ठेव. देवा, माझ्यात पवित्र हृदय निर्माण कर. माझा आत्मा पुन्हा बलशाली कर. पापी लोकांनी कसे राहावे अशी तुझी इच्छा आहे त्याप्रमाणे मी त्यांना शिकवीन. आणि ते तुझ्याकडे परत येतील. देवा, मला खुनी समजू नकोस. तुला बळी नको आहेत. तुला नको असणारे बळी मी देणार नाही. देवाला हवी असलेला बळी म्हणजे विदीर्ण झालेला आत्मा होय. देवा, तू चिरडले गेलेल्या आणि विदीर्ण झालेल्या हृदयाकडे पाठ फिरवणार नाहीस. नंतर तू चांगले बळी उपभोगू शकशील आणि होमारपणे ही तू उपभोगशील. आणि लोक पुन्हा तुझ्या वेदीवर बैलांचा बळी देतील. स्तोत्रसंहिता. का? कारण परमेश्वरा, तू माझ्या आत्म्याला मृत्यूलोकात राहू देणार नाहीस. तुझ्याशी इमानदार असणाऱ्याला तू थडग्यात चढू देणार नाहीस. इब्री लोकांस. ज्याच्याकडून तुम्हाला उत्तेजन मिळेल असा जो शब्द मुले तुम्हाला उद्देशून वापरण्यात आला आहे त्याचा कदाचित तुम्हाला विसर पडलेला दिसतो. माया मुला, प्रभूच्या शिस्तीचा अनादर करू नको. आणि जेव्हा तो तुला ताळ्यावर आणतो तेव्हा तू धीर सोडू नको कारण ज्याच्यावर प्रभू करतो त्यांना तो शिस्त लावतो आणि ज्यांना तो आपले पुत्र म्हणून स्वीकारतो त्यांना तो शिक्षा करतो.
शिक्षेने शिस्त लावण्याच्या वेळेस कोणतीही शिक्षा चांगली वाटत नाही, तर दुःखाची वाटते. पण नंतर ज्या लोकांना शिस्तीचे धडे शिकायला मिळाले आहेत, त्यांना धार्मिकपणाच्या आणि शांतीच्या जीवनाची फळे चाखण्याची संधी मिळते. ज्या पर्वताला हाताने स्पर्श करता येतो, जो अग्नीच्या ज्वालांनी पेटलेला आहे, जो अंधार, दुःख व वादळ यांनी भरलेला आहे, अशा पर्वताकडे तुम्ही आला नाही, तर एका नवीन ठिकाणी आला आहात. परंतु तुम्ही सिनाय पर्वताजवळ, जिवंत देवाच्या नगराजवळ आणि स्वर्गीय यरुशलेम येथे आलेले आहात आणि तुम्ही आनंदाने जमा झालेल्या हजारो देवदूतांजवळ आलेले आहात. विलापगीत. पण मी पुढील काही गोष्टींचा विचार केला की मला आशा वाटते. परमेश्वराच्या प्रेम व दयेला अंत नाही. परमेश्वराची करुणा चिरंतन आहे. ती प्रत्येक दिवशी नवीन, ताजी असते. परमेश्वरा, तुझी विश्वासार्हता महान आहे. मी मनाशी म्हणतो, परमेश्वर माझा देव आहे. म्हणूनच मला आशा वाटेल. आपण आपली कर्मे पाहूया आणि तपासूया व नंतर परमेश्वराकडे परत जाऊया. परमेश्वरा, मी तुझ्या नावाने हाक मारली. परमेश्वरा, खड्ड्यातून तुझ्या नावाचा धावा केला. मी धावा करताच तू आलास. तू मला म्हणालास, घाबरू नकोस. परमेश्वरा, तू माझे रक्षण केलेस. तू मला पुनर्जीवन दिलेस. यशया. परमेश्वर म्हणातो, या, आपण या गोष्टींची चर्चा करूया. तुमची पातके कितीही काळीकुट्ट असली तरी ती धुता येतील आणि तुम्ही हिमाप्रमाणे पांढरे शुभ्र व्हाल. जरी तुमची पापे लाल असली तरी तुम्ही शुभ्र लोकरीसारखे व्हाल. सायन्स टेक्स्टबुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. दैवी प्रेम माणसाला सुधारते आणि नियंत्रित करते. पुरुष क्षमा करू शकतात, परंतु हे दैवी तत्व केवळ पापी सुधारते. पापाचा परिणाम म्हणून दुःख निर्माण करणे हे पाप नष्ट करण्याचे साधन आहे. जोपर्यंत भौतिक जीवन आणि पापावरील विश्वास नष्ट होत नाही तोपर्यंत पापातील प्रत्येक कथित आनंद त्याच्या समतुल्य वेदनांपेक्षा अधिक प्रदान करेल. स्वर्गात पोहोचण्यासाठी अस्तित्वाची सुसंगतता. आपण असण्याचे दैवी तत्व समजून घेतले पाहिजे. देव प्रेम आहे. यापेक्षा जास्त आपण विचारू शकत नाही. आपण उंच पाहू शकत नाही, पुढे जाऊ शकत नाही. प्रेमाची रचना पापी सुधारणे आहे. ल्यूकच्या गॉस्पेलच्या 7व्या अध्यायात असे म्हटले आहे की येशू एकेकाळी सायमन नावाच्या एका विशिष्ट पुरुषाचा सन्माननीय पाहुणा होता, जरी तो शिमोन शिष्यापेक्षा अगदी वेगळा होता. ते मांसाहार करत असताना एक असामान्य घटना घडली. जणू ओरिएंटल उत्सवाच्या दृश्यात व्यत्यय आणण्यासाठी एक विचित्र स्त्री आत आली. मरिया मॅगडालिन, तिला तेव्हापासून संबोधले जाते, येशूजवळ आली. येशूने त्या स्त्रीला नाकारले का? त्याने तिची आराधना टाळली का? नाही, त्याने तिच्याकडे सहानुभूतीने पाहिले. तसेच हे सर्व नव्हते. त्याच्या सभोवतालचे लोक त्यांच्या अंतःकरणात काय बोलत आहेत हे जाणून, विशेषतः त्याचे यजमान, की त्यांना आश्चर्य वाटले की एक संदेष्टा असूनही उच्च अतिथीने स्त्रीची अनैतिक स्थिती त्वरित का ओळखली नाही आणि तिला निघून जाण्यास सांगितले, हे जाणून येशूने त्यांना दटावले. लहान कथा किंवा बोधकथासह. आणि म्हणून सर्वांसाठी हा धडा घरी आणला. त्या स्त्रीला त्या उल्लेखनीय घोषणा देऊन, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.
अशा प्रकारे त्याने तिच्या दैवी प्रेमाचे ऋण का सारांशित केले? तिने पश्चात्ताप केला होता आणि सुधारला होता आणि त्याच्या अंतर्दृष्टीने हा न बोललेला नैतिक उठाव ओळखला होता का? तेलाने अभिषेक करण्यापूर्वी तिने आपल्या अश्रूंनी त्याच्या पायांना अंघोळ घातली. इतर पुराव्यांच्या अनुपस्थितीत तिच्या पश्चात्तापाची, सुधारणेची आणि शहाणपणात वाढ होण्याची अपेक्षा करण्यासाठी तिचे दुःख पुरेसे पुरावे होते का? अशा अतुलनीय स्नेह, परशाचा आदरातिथ्य किंवा मॅग्डालेनचा पश्चात्ताप यापेक्षा उच्च श्रद्धांजली कोणती होती? या प्रश्नाचे उत्तर येशूने धार्मिकतेला फटकारून आणि पश्चात्ताप करणाऱ्यांची मुक्तता घोषित करून दिले. चुकीच्या कृत्याबद्दल दुःख हे केवळ सुधारणेकडे एक पाऊल आणि सर्वात सोपा पाऊल आहे. शहाणपणासाठी आवश्यक असलेली पुढची आणि मोठी पायरी म्हणजे आपल्या प्रामाणिकपणाची चाचणी, म्हणजेच सुधारणा. यासाठी आपण परिस्थितीच्या तणावाखाली आहोत. प्रलोभन आपल्याला अपराधाची पुनरावृत्ती करण्यास प्रवृत्त करते आणि जे केले जाते त्या बदल्यात दुःख येते. तर असे होईल जोपर्यंत आपण हे शिकत नाही की न्यायाच्या कायद्यात कोणतीही सूट नाही. ख्रिस्ताने नष्ट केल्याप्रमाणेच पाप क्षमा केली जाते, सत्य आणि जीवन. वाईटात शाश्वत आनंद नाही हे समजून घेऊन आणि विज्ञानानुसार चांगल्या गोष्टींबद्दल आपुलकी प्राप्त करून सुधारणे येते, जे दैवी मन असताना, सुख किंवा वेदना, भूक किंवा उत्कटता या दोन्हीपैकी काहीही असू शकत नाही हे अमर सत्य प्रकट करते. सुख, वेदना किंवा भीती या खोट्या समजुती आणि मानवी मनातील सर्व पापी भूक नष्ट करू शकतात आणि करू शकतात. वाईट ही काही वेळा माणसाची योग्याची सर्वोच्च संकल्पना असते, जोपर्यंत त्याची चांगल्यावरची पकड मजबूत होत नाही. मग तो दुष्टपणाचा आनंद गमावतो आणि तो त्याचा त्रास होतो. पापाच्या दुःखातून सुटण्याचा मार्ग म्हणजे पाप करणे थांबवणे. दुसरा मार्ग नाही. ज्यावर प्रभू प्रेम करतो तो शिक्षा देतो. आणि जो देवाची आज्ञा मानण्यास नकार देतो त्याला प्रेमाने शिक्षा दिली जाते. जेव्हा पब्लिकनचा आक्रोश प्रेमाच्या महान हृदयापर्यंत गेला तेव्हा त्याने त्याची नम्र इच्छा जिंकली. माणसाने जर त्याची पापे लपवायचा प्रयत्न केला तर तो कधीही यशस्वी होणार नाही. पण जर त्याने त्याच्या पापांची कबुली दिली आणि लोकांना सांगितले की त्याचे चुकले तर देव आणि इतर लोक त्याला दया दाखवतील. पापाची क्षमा केली जाते असे गृहीतक, पापाच्या दरम्यान आनंद खरा असू शकतो. शरीराचा तथाकथित मृत्यू पापापासून मुक्त होतो. आणि देवाची क्षमा पापाचा नाश करण्याशिवाय दुसरे काही नाही. या गंभीर चुका आहेत. विज्ञान वाईटाची अवास्तविकता दर्शविते. या वस्तुस्थितीपासून पापी व्यक्तीला कोणतेही प्रोत्साहन मिळू शकत नाही. कारण पापी पापाची वास्तविकता बनवेल, जे अवास्तव आहे ते वास्तविक बनवेल आणि अशा प्रकारे क्रोधाच्या दिवसाविरुद्ध क्रोध तयार करेल. तो स्वतःच्या विरुद्ध षड्यंत्रात सामील होत आहे. ज्या भयंकर अवास्तविकतेने त्याची फसवणूक झाली आहे त्याबद्दल त्याच्या स्वतःच्या जागृत होण्याच्या विरोधात. केवळ तेच जे पापाचा पश्चात्ताप करतात आणि अवास्तविक गोष्टींचा त्याग करतात, त्यांना वाईटाची अवास्तवता पूर्णपणे समजू शकते. ही खात्री की पापात खरा आनंद नाही, हा ख्रिश्चन विज्ञानाच्या धर्मशास्त्रातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. पाप्याला पापाबद्दलच्या या नवीन आणि खऱ्या दृष्टिकोनासाठी जागृत करा.
त्याला दाखवा की पापामुळे आनंद मिळत नाही आणि हे ज्ञान त्याचे नैतिक धैर्य मजबूत करते आणि वाईटावर प्रभुत्व मिळविण्याची आणि चांगल्यावर प्रेम करण्याची क्षमता वाढवते. पदार्थाच्या संशयास्पद जीवनावरील विश्वासाचे तीक्ष्ण अनुभव, तसेच आपली निराशा आणि अखंड संकटे आपल्याला थकलेल्या मुलांप्रमाणे दैवी प्रेमाच्या बाहूंकडे वळवतात. मग आपण दैवी विज्ञानातील जीवन शिकू लागतो. प्रेमाच्या आरोग्यदायी शिक्षांद्वारे आम्हाला नीतिमत्ता, शांती आणि शुद्धतेकडे वाटचाल करण्यास मदत केली जाते, जे विज्ञानाच्या खुणा आहेत. पाप आणि दुःख दोन्ही चिरंतन प्रेमाच्या पाया पडतील. मी आता चर्च मॅन्युअलमध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये. माझ्यामध्ये दैवी सत्य, जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता, दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले, भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदार पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.